Now, today we will see the next point, and that is coordinate geometry. In this, you know what are axes, what is origin, two axis. Horizontal axis is called as x axis, vertical axis is called as y axis, and point of intersection of these two axes is called as origin. आता या ऍक्सिस वरती नंबर्स असणार आहेत. मग आता ही जी ह्याला जे हे जे एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम याला म्हणायचंय, काय म्हणायचं याला, एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम. आणि या एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम मुळे प्लेनचे किती पार्ट्स मध्ये डिव्हिजन होणार आहे, 4 पार्ट्स मध्ये डिव्हिजन होणार आहे. मग त्यांना नेम्स दिलेले आहेत. आता जो पार्ट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस न फॉर्म आहे झालेला आहे त्याला म्हटलंय फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस मुळे झालेला जो आहे त्याला काय म्हटलंय सेकंड क्वाड्रंट. त्याच्यानंतर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस मुळे जो काही फॉर्म झालेला पार्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे थर्ड क्वाड्रंट. आणखीन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस त्याच्यामुळे फॉर्म झालेला जो पार्ट आहे त्याला काय म्हटलेलं आहे फोर्थ क्वाड्रंट. मग पहिल्यांदा एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम किंवा कॉर्डिनेट सिस्टीम याच्यामध्ये दोन काय असणार आहेत ऍक्सिस, हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल वाय ऍक्सिस, आणि त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला ओरिजिन म्हणायचंय. आणि त्याच्यामुळं 4 क्वाड्रंट्स तयार होणार आहेत. फर्स्ट क्वाड्रंट कुठं आहे तर पॉझिटिव्ह एक्स आणखीन पॉझिटिव्ह वाय हा जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यानंतर निगेटिव्ह एक्स अँड पॉझिटिव्ह वाय त्याच्यामध्ये काय आहे सेकंड क्वाड्रंट, त्याच्यामुळं सेकंड क्वाड्रंट. इथं निगेटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस यांच्यामुळे फॉर्म होणारा थर्ड क्वाड्रंट. आणि इथं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँड निगेटिव्ह वाय ऍक्सिस मुळे फॉर्म होणारा फोर्थ क्वाड्रंट. एक्स वाय कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये क्वाड्रंट्स किती असतात तर देर आर 4 क्वाड्रंट्स. किती क्वाड्रंट्स आहेत 4. मग त्यांचं नंबरिंग मात्र लक्षात ठेवायचं. लक्षात आलंय, दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत, तो असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह म्हणजे आता हे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणखी फोर्थ क्वाड्रंट एवढं कळलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय बघायचे आपल्याला पॉइंट आहेत आणि त्या पॉइंटचं कसं करायचं, तो पॉइंट जो आहे त्याचे नंबर्सचे किंवा ते ऑर्डिनल्स काय असणार आहेत, एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे दिलेल्या पॉइंटचा, वाय कॉर्डिनेट काय असणार आहे ते आपल्याला सांगायला आलं पाहिजे. मग याच्यामध्ये जर समजा आपण पॉइंट जो आहे पहिल्यांदा क्वाड्रंट कोणते आहेत. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर एखादा पॉइंट लाय होत असेल तर त्या पॉइंटला 2 कॉर्डिनेट्स असणार आहे. पहिला असणार आहे एक्स कॉर्डिनेट आणि दुसरा काय असणार आहे त्याचा वाय कॉर्डिनेट. मग एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट हे दोन्हीही फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असलेल्या पॉइंटचे एक्स आणखीन वाय दोन्ही कॉर्डिनेट्स काय असणार आहेत पॉझिटिव्ह, म्हणून त्यांना दोघांना प्लस प्लस साइन असणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये जर पॉइंट लाय होत असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे मायनस आणि वाय कॉर्डिनेट काय असणार आहे प्लस, म्हणून मायनस प्लस. त्याचे कॉर्डिनेट्स कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत मायनस प्लस. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये जर पॉइंट लाय होत असेल तर त्याचे कॉर्डिनेट्स कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत मायनस मायनस, एक्स ला पण मायनस साइन वाय ला पण मायनस साइन. त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर एक्स ला काय असणार आहे साइन प्लस आणि वाय ला काय असणार आहे मायनस, प्लस मायनस असे असणार आहेत. हे झालं क्वाड्रंट्स मध्ये पॉइंट्स जर असतील तर त्यांचे साइन्स कसे असणार आहेत कळलेलं आहे. मग त्यांचा ओरिजिन हा कॅपिटल ओ न डिनोट केला जातो. आता नंबर्स कसे असतात, एक्स ऍक्सिसच्या राईट हँड साईडला म्हणजे ओरिजिनच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स. तसंच वाय ऍक्सिस वरती ओरिजिनच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स आणि खालच्या बाजूला कोणते नंबर्स असणार आहेत निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे एक्स ऍक्सिस असेल तर त्या ओरिजिनची राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड, आणि वाय ऍक्सिस असेल तर ओरिजिनच्या अबाव आणि ओरिजिनच्या बिलो. ओरिजिनच्या अबाव पॉझिटिव्ह नंबर्स आणि बिलो ओरिजिन निगेटिव्ह नंबर्स. कळलेलं आहे, या नंबर लाईन्स नंबरिंग केलेलं आहे त्याच्यावरती. आणि आता क्वाड्रंट्स कळलेले आहेत. किती क्वाड्रंट्स आहेत 4 क्वाड्रंट्स आहेत. म्हणजे plane is divided into 4 parts due to x and y axis. Each part is called as quadrant. This is quadrant first,
क्वाड्रंट सेकंड, क्वाड्रंट थर्ड आणि क्वाड्रंट फोर्थ. कळलेलं आहे. आता याच्यामध्ये जर आपण एखादा पॉइंट दाखवला तर तो पॉइंट ऍक्सिस वर आहे का, तो ऍक्सिस वर आहे का क्वाड्रंट मध्ये आहे, हे पण असणार. आता पॉइंट्स कुठे कुठे लाय होणार आहेत, किंवा हा जो प्लेन आहे त्या प्लेनवरच्या सगळ्या पॉइंट्सचं डिव्हिजन कसं झालंय, तर या क्वाड्रंट मध्ये असणार आहेत काही पॉइंट्स, या क्वाड्रंट मध्ये, या क्वाड्रंट मध्ये, या क्वाड्रंट मध्ये, हे झाले 4 डिव्हिजन. त्याचबरोबर पॉइंट्स एक्स ऍक्सिस वर असणार आहेत आणि पॉइंट्स वाय ऍक्सिस वरती सुद्धा असणार आहेत. म्हणजे दिलेल्या प्लेनचे एका प्लेन वरती असलेले पॉइंट्स त्यांचं डिव्हिजन झालं. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, पॉइंट्स ऑन एक्स ऍक्सिस आणि पॉइंट्स ऑन वाय ऍक्सिस, असं 5 भागांमध्ये डिव्हिजन झालेलं आहे. त्यातले पॉइंट्स पहिल्या क्वाड्रंट मध्ये असतील, दुसऱ्या असतील, तिसऱ्या असतील, चौथ्या असतील, पॉइंट्स एक्स ऍक्सिस वर असतील किंवा पॉइंट्स वाय ऍक्सिस वर असणार आहे. मग आता आपल्याला ते पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे ते बघायचे. आता याच्यामध्ये बघा, हे तुम्हाला स्टडी झालेला आहे, सोपं आहे एकदम. इथं तुम्हाला काय दाखवलेलं आहे, एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये 2 पॉइंट्स दिसतात तुम्हाला, वन इज पॉइंट क्यू अँड अदर इज पॉइंट पी. त्याच्यानंतर पॉइंट एन आहे, पॉइंट आर आहे, पॉइंट एम आहे. आता पहिल्यांदा पी पॉइंट आहे किंवा क्यू पॉइंट, त्याचे कोऑर्डिनेट्स कसे ठरवायचे, तर पी पासून काय करायचं आहे, एक्स ऍक्सिस वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट समजणार आहे. पीएम ही काय आहे, पी पासून एक्स ऍक्सिस वर परपॅन्डिक्युलर. मग एम पाशी कोणता पॉइंट आहे डिनोट होतो, एम हा कोणता कोऑर्डिनेट डिनोट करतो, 2, म्हणून पी चा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, 2. त्याच्यानंतर पी पासून एन, पी एन ही वाय ऍक्सिस वरती परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ केली, डॉटेड लाईन ड्रॉ केली आहे आणि ती परपॅन्डिक्युलर असणार आहे, तो कोणता पॉइंट डिनोट करतो, 3, म्हणून पी चा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, 3. म्हणून पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 2,3. राऊंड ब्रॅकेट मध्ये लिहायचे कोऑर्डिनेट्स, पहिला कोऑर्डिनेट एक्स, नंतर कॉमा द्यायचा आणि नंतर कोणता कोऑर्डिनेट असणार आहे त्या पॉइंटचा, वाय कोऑर्डिनेट, या फॉर्म मध्ये असणार आहे. म्हणजे कोणत्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स देताना कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत, तर ब्रॅकेट मध्ये एक्स वाय, पहिला एक्स कोऑर्डिनेट कॉमा देऊन नंतर वाय कोऑर्डिनेट. मग तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याच्यावरून त्याला साइन ठरणार आहे. त्याच्यानंतर क्यू चे कोऑर्डिनेट्स, क्यू हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, तर क्यू इज इन सेकंड क्वाड्रंट. क्यू पासून एक्स ऍक्सिस वर परपॅन्डिक्युलर एस, क्यू एस इज परपॅन्डिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस. कोणता पॉइंट आहे, एस चा पॉइंट कोणता दाखवतो तो -3, म्हणून क्यू चा एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे, -3. आता क्यू पासून कशावरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलाय, वाय ऍक्सिस वरती. क्यू आर इज परपॅन्डिक्युलर टू वाय ऍक्सिस, म्हणून आर पाशी कोणता पॉइंट आहे, 2, आर इंडिकेट्स पॉइंट 2 आणि म्हणून क्यू चा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, वाय कोऑर्डिनेट काय आहे, 2. क्यू चा एक्स कोऑर्डिनेट -3 आणि क्यू चा वाय कोऑर्डिनेट 2. बघा, सेकंड क्वाड्रंट मध्ये जर पॉइंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स कोणत्या फॉर्म मध्ये असतात, मायनस प्लस. कळलंय, असे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला द्यायला आले पाहिजेत. मग आता इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. आता ही फिगर जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पॉइंट एफ आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, तिथं पॉइंट दिलेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहायचे त्या पॉइंटचे. मग एफ चे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत, एफ चा एक्स कोऑर्डिनेट. आता दरवेळेला पट्टी घेऊन जरी आपण बघितलं डॉटेड लाईननं तरी कळणार आहे कोणता कोऑर्डिनेट असणार आहे. मग पी चा एफ चा एक्स कोऑर्डिनेट येणार आहे -3 आणि वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे, 3, म्हणून एफ चे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत, -3, 3. कळलंय. आता त्याच्यानंतर मी आणखीन एक पॉइंट इथं घेते आणि त्या पॉइंटला आपण नेम देऊयात, तर एक्स, सॉरी एक्स नाही देता येणार, झेड, डब्ल्यू देऊया, डब्ल्यू. आता या डब्ल्यू चे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत ते काढण्यासाठी तुम्ही काय करणार, तर डब्ल्यू पासून एक्स ऍक्सिस वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचे. तो कोणता पॉइंट दाखवतो, -1, म्हणून एक्स, डब्ल्यू चा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, -1. त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे, तर वाय वरती परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा आणि काय असणार आहे तो 2, म्हणून डब्ल्यू चे कोऑर्डिनेट्स काय आले, -1, 2. म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत ते लक्षात आलेलं आहे. कोऑर्डिनेट्स कसे फाइंड करायचे दिलेल्या पॉइंटचे, किंवा समजा तुम्हाला एक पॉइंट दिला आणि तो प्लॉट करायला सांगितला. समजा पॉइंट ए दिलेला आहे आणि तो तुम्हाला प्लॉट करायला सांगितला. पॉइंट ए, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0, 2.
आता हा पॉइंट कशावरती येणार आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे का, नाही. तर तो कोणता ऍक्सिस, त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे 0, वाय कोऑर्डिनेट आहे 2, जो कोऑर्डिनेट ज्या ऍक्सिसचा कोऑर्डिनेट आहे त्या ऍक्सिस वरती तो लाय होणार आहे. जर एखाद्या पॉइंटचा एक कोऑर्डिनेट 0 असेल तर तो क्वाड्रंट मध्ये लाय होणार नाही, तो कोणत्याच क्वाड्रंट मध्ये पॉइंट लाय होणार नाही. मग त्याच्यामध्ये जो 0 दिलाय, एक्स कोऑर्डिनेट इथं 0 आहे, वाय कोऑर्डिनेट 2 आहे, म्हणजे वायचा कोऑर्डिनेट दिलाय म्हणून हा कोणत्या ऍक्सिस वर असणार आहे, वाय ऍक्सिस वर असणार आहे आणि तो हा पॉइंट असणार आहे आणि इथे येणार आहे तुमचा ए पॉइंट. कळलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बी पॉइंट दिलेला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -2 0. आता -2 0 मग हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे का, नाही. इट लाईज ऑन द ऍक्सिस. आणि कोणत्या ऍक्सिस वरती लाय होणार आहे, इट लाईज ऑन एक्स ऍक्सिस. ज्या ऍक्सिसचा कोऑर्डिनेट दिलाय त्याच्यावरती तो लाय होणार आहे. हा वाय वरती होईल का लाय, नाही, कारण वाय कोऑर्डिनेट त्याचा काय आहे 0. म्हणून इथं बी -2 0 म्हणजे इथं असणार आहे तो पॉइंट आणि बी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत -2 0. आता कोऑर्डिनेट्स लिहिताना पहिला कोणता असतो एक्स आणि दुसरा कोणता असतो कोऑर्डिनेट वाय, दोघांच्या मध्ये काय असतं कॉमा. कोऑर्डिनेट लिहिताना साइन्स पण व्यवस्थित द्यायच्या आहेत, ते कन्सिडर करायच्या आहेत. हे झालं तुम्हाला दिलेले पॉइंट्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहेत किंवा कोणत्या ऍक्सिस वरती आहेत ते तुम्हाला डिटरमाइन करायला आलं पाहिजे. आता समजा अजून एक आपण पॉइंट घेतला सी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -3 4, -3 4. आता हा क्वाड्रंट, हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे, -3, एक्स आहे -3 म्हणजे तो इथं असणार आहे आणि वाय किती आहे 4 म्हणजे तो इथं पॉइंट लाय होणार आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत सी -3 4. लक्षात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेला पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा कोणत्या ऍक्सिस वर आहे हे प्लॉट करायला येणार आहे. हे तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे आणि हा त्याच्यावरचा एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे, तर पहिलं क्वेश्चन मध्ये एक्स ऍक्सिस किंवा वाय अक्षरावरील कोणत्याही वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूंचे निर्देशांक कोणत्या रूपात असतात. जर पॉइंट वाय ऍक्सिस वर असेल, इफ अ पॉइंट इज ऑन वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस वरती पॉइंट असेल तर किंवा एक्स ऍक्सिस वर असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे. जर वाय ऍक्सिस वरती तो पॉइंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स हे काय असणार आहेत, त्याचे कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत 0 बी किंवा 0 वाय, 0 बी. आता इथं बी हा वाय ऍक्सिस साठी यूज केला जातो आणि ए हा वाय रिप्रेझेंट करण्यासाठी, एक्स कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करण्यासाठी केला जातो. समजा आता ही कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स वाय दिलेली आहे आणि तुम्हाला वाय ऍक्सिस वरती जर पॉइंट लाय होत असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे म्हणजे 0 बी या फॉर्म मध्ये असणार आहे. आता जर पॉइंट एक्स ऍक्सिस वरती लाय होत असेल मग तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, कुठेही असेल. एक्स ऍक्सिस वरती लाय होत असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे A0, त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे 0. लक्षात आलेलं आहे. इफ पॉइंट लाईज ऑन एक्स ऍक्सिस देन its coordinates are in the form A0 and if point lies on y-axis then its coordinates are in the form 0b. लक्षात आलंय. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड काय दिलेलं आहे तर -5 7 हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, -5 7 म्हणजे आता इथं ओरिजिनच्या लेफ्ट हँड साइडला मायनस असणार आहे, निगेटिव्ह एक्स, आणखीन वाय पॉझिटिव्ह म्हणजे दिस पॉइंट लाईज इन विच क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे तो, सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काही पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून त्याचं तुम्हाला काय ठरवायचं आहे, क्वाड्रंट ठरवायचं आहे. आता तुम्हाला सांगितलंय पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्यांचे एक्स वाय कोऑर्डिनेट कोणत्या फॉर्म मध्ये असतात, तर पहिल्या लक्षात काय ठेवायचंय बघा, हे झाले दोन, ही एक्स वाय सिस्टीम कोऑर्डिनेट सिस्टीम, ह्याचं रिव्हिजन करायचं, पाठांतर करायचं, आपल्याला ग्राफ काढायला लागतो, अल्जेब्रा मध्ये सुद्धा आहे. मग तुम्ही हेच ड्रॉ करता तिथं कोऑर्डिनेट सिस्टीम
मग सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्हाला लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडनं सोडवायला लागतात. मग त्यावेळेस सुद्धा याचा यूज होणार आहे आणि जॉमेट्रीमध्ये सुद्धा यूज होतो. आता याच्यामध्ये इथं पहिल्या क्वाड्रंटचे पॉइंट्स कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहेत? प्लस प्लस, त्याला म्हटलंय फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचे पॉइंट्स कोऑर्डिनेट्स कसे असणार आहे? मायनस प्लस, सेकंड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्हीही काय असणार आहेत? निगेटिव्ह. आणि सेकंड फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसे असणार आहेत? इन फोर्थ क्वाड्रंट एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह, मायनस प्लस मायनस. आता हा मायनस मायनस म्हटल्यावरती कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर इथं 0-5 कोणता कोऑर्डिनेट त्याचा 0 आहे? एक्स. म्हणजे तो कोणत्या ऍक्सिस वर आहे? तो एक्स वरती असणार नाही. ज्याचा दिलाय इथं वाय कोऑर्डिनेट दिलाय म्हणून इट लाईज ऑन वाय ऍक्सिस. आता हे दोन पॉइंट्स डेसिमल पॉइंट जरी असले तरी त्यांचे साइन्स काय आहेत? पॉझिटिव्ह. देअरफॉर दिस पॉइंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता पॉइंट 7-0 दिस पॉइंट लाईज ऑन एक्स ऍक्सिस, कारण त्याचा एक्स कोऑर्डिनेट दिलेला आहे. इट लाईज ऑन एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस वरती दिल्यावरती 7 पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर लाय होणार आहे. त्याचबरोबर इथं हा पॉइंट वाय ऍक्सिस वरती होतो पण त्याच्यातला वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे म्हणून इट लाईज ऑन निगेटिव्ह वाय ऍक्सिस. तुम्ही नुसतं वाय ऍक्सिस लिहिलं तरी चालेल, याच्यासाठी नुसतं एक्स ऍक्सिस लिहा. त्याच्यानंतर इथं बघा हा कोऑर्डिनेट पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, त्याचे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मायनस प्लस या फॉर्म मध्ये आहेत. मग मायनस प्लस म्हणजे तो कुठे लाय होणार आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय होणार आहे. तुम्हाला इथं फक्त काय लिहायचे आहेत? क्वाड्रंट्सचे नंबर्स नेम्स लिहायचे. मायनस मायनस म्हटल्यानंतर तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे? थर्ड क्वाड्रंट. हा कशावर असणार आहे? 0-5 वाय ऍक्सिस. त्याच्यानंतर दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून फर्स्ट क्वाड्रंट. आणि इथं काय लिहायचं आहे आपल्याला? क्वाड्रंट हा वर्ड लिहित जायचं. आता त्याच्यानंतर इथं कोणत्या ऍक्सिस वर आहे? हा एक्स ऍक्सिस. त्याच्यानंतर मायनस प्लस म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? सेकंड क्वाड्रंट. त्याच्यानंतर 0-3.5 म्हणजे हा कोणत्या ऍक्सिस वर असणार आहे? वाय ऍक्सिस. त्याचा वाय ऍक्सिस दिलाय 0, वाय कोऑर्डिनेट दिलाय, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून तो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वरती असणार आहे. त्याच्यानंतर मायनस प्लस या फॉर्म मध्ये आहे आणि मायनस प्लस आणि त्याचबरोबर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे हा पॉइंट कोणत्या ऍक्सिस वर असणार आहे? ऍक्सिस एक्स ऍक्सिस. त्याच्यानंतर प्लस मायनस आणि प्लस मायनस म्हटल्यावरती तो पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे? फोर्थ क्वाड्रंट. कळलेलं आहे? हे तुम्हाला करायचं आहे. आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात? कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन आर 0-0. कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन आर 0-0. जर पॉइंट एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असतो? 0. जर पॉइंट वाय ऍक्सिस वर लाय होत असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो? 0. लक्षात आलेलं आहे? हे 4 पॉइंट्स, हे 7 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असलेल्या पॉइंट चे कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत? सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसे असणार आहेत? आणि जर एक्स ऍक्सिस वर पॉइंट असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0. जर पॉइंट वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0. आणि कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन कॅपिटल ओ न दाखवला जातो ओरिजिन आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात? 0-0. त्याचा एक्स कोऑर्डिनेट पण 0 आणि वाय कोऑर्डिनेट पण 0 म्हणजे तो काय असणार आहे? ओरिजिन. आणि तसंच तुम्हाला इथं एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? हे जे पॉइंट्स दिलेले आहेत डिफरंट, तुम्ही ग्राफ पेपर वरती करा किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुम्हाला मागच्या म्हणजे वहीमध्ये सुद्धा तुम्ही हे प्लॉट करू शकता. आणखीन तुम्हाला ए बी सी तर जे पॉइंट्स दिलेत ए बी आहे, डी पॉइंट आहे, एच जी एफ ई, त्याच्यानंतर क्यू एन आर पी के एन एम एल जे या पॉइंट्सचे तुम्हाला काय लिहायचे? कोऑर्डिनेट्स लिहायचे. हा ग्राफ बघायचा आणि इथं त्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स लिहायचे. त्याच्यानंतर तुम्हाला एक ग्राफ हे करायचंय. इथं काय दिलंय तुम्हाला? तर काही पॉइंट्स दिलेत आणि ते तुम्हाला पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत.
म्हणजेच तुम्हाला तिथे एक कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करायची आणि त्याच्यावरती हे पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. कळले? याच्यासाठी तुम्ही हे बघून इथं सोडवू शकता, पण हे करायसाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे? ग्राफ ड्रॉ करायचा आहे, एक्स वाय ऍक्सिस ड्रॉ करायची, कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करायची आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट्स प्लॉट करायचे आहेत. मग इथं बघायचंय आपल्याला हे कितीपर्यंत जायचंय आपल्याला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे व्यवस्थित इक्वल डिस्टन्स वर असले पाहिजेत सगळे पॉइंट्स. एक्स ऍक्सिस वरती जेवढ्या डिस्टन्स वरती आहेत तेवढेच वाय ऍक्सिस वरती असायला पाहिजेत इक्वल डिस्टन्स वरती पॉइंट्स. त्याच्यानंतर इथं क्वेश्चन काय दिलेला आहे, एका कोऑर्डिनेट सिस्टीम वरती काय करायचे, एक कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करायचे आणि त्याच्यावरती हे पॉइंट्स दाखवायचे, तुम्हाला दिलेले 4 पॉइंट्स आणि ते पॉइंट्स क्रमानं एकमेकांना जोडायचे आणि तयार होणारा स्क्वेअरचा टाइप विचारलेला आहे. हे सुद्धा पॉइंट प्लॉट करा, ग्राफ ड्रॉ करा, एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करा, पॉइंट्स त्याच्यावरती दाखवा. पॉइंट दाखवताना कसा दाखवायचा असतो, तर पॉइंट दाखवताना समजा इथं मला ए पॉइंट दाखवायचा, आता मी हा इथं नसलेला घ्यायचा आहे मला, मग इथं मी जी पॉइंट लिहिला. आता जी चे कोऑर्डिनेट काय लिहिणार आहे आपण, तर 6 आणखीन -3, 6 -5 नॉट 3. कळले? असा पॉइंट दाखवायचा, पॉइंट द्यायचा आणि त्याच्याकडेनं काय करायचं आहे, गोल द्यायचा आहे. कळलंय का? ऍक्सिस वर असला तरी सुद्धा त्याला काय करायचं आहे, पॉइंट द्यायचा आहे आणि त्याच्याकडेनं गोल केलं तर आपल्याला तो पॉइंट लगेच आयडेंटिफाय होणार आहे. कळलंय? अशा प्रकारे हा सोडवा तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्री. आणि आता त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इक्वेशन्स बघायचे आहेत, तो पुढचा पार्ट आपण नंतर स्टडी करूयात.